स्वागत आहे आपले डेली मार्केट ब्लॉग्समध्ये, जिथं आपण डेली स्टॉक मार्केटशी रिलेटेड मुवमेंट जाणून घेतो. आज आपण जाणून घेणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग कशी करायची. तर आपण आज खूप बेसिक लेवलला जाणून घेणार आहोत. याची ॲडव्हान्स सिरीज आपण येणाऱ्या पुढच्या काळात आणणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओला. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच स्टॉक मार्केटशी रिलेटेड किंवा टेक्नॉलॉजीशी रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर लाईक करा. आम्हाला काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर आम्हाला खाली कमेंट करून सांगा. आम्ही जरूर आपल्या कमेंट्सचा आढावा घेऊन आमच्या व्लॉग्समध्ये किंवा आमच्या व्हिडिओजमध्ये इम्प्रूव्हमेंट करून आणू. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत AI चा वापर करून इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते. तर हा आहे आपला जेमिनाय प्रॉम्प्ट. जेमिनाय हे गुगलचा AI असिस्टंट आहे. तर आपण ह्याला वेगवेगळे प्रश्न विचारून ह्याचा वापर करून इन्व्हेस्टमेंट कशा करायचा ते शिकणार आहोत. तर आपण बघू शकता की मी इथं एक प्रॉम्प्ट दिलेला आहे. प्रॉम्प्ट म्हणजे काय तर डिस्क्रिप्शन. तर AI ला आपण जे डिस्क्रिप्शन देतो त्याला आपण प्रॉम्प्ट म्हणतो. तर मी इथं प्रॉम्प्ट दिला आहे की हाऊ डू आय इन्व्हेस्ट 10,000 रुपीज इन म्युच्युअल फंड. तर आपण आता हा प्रॉम्प्ट रन करणार आहोत. आपण रिझल्ट बघू शकतो. आता जर आपण ह्या प्रॉम्प्टमध्ये आपण पुढे लिहू शकता तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे असेल तर आपण पहिल्यांदा बघू मराठी. इन मराठी मी टाकतो. इन मराठी. म्युच्युअल फंड्स एक्सप्लेन इन मराठी. ओके. तर इथं मी एंटर दाबलं. तर ह्याचं काय म्हणणं आहे ह्या जेमिनीचं ते आता आपण बघू. तर म्युच्युअल फंडमध्ये 10,000 गुंतवणूक करणे ही भविष्यासाठी एक उत्तम निर्णय असून तुमच्या गरजेनुसार तुम्ही पैसे खालीलप्रमाणे गुंतवू शकता. तर ह्याच्यामध्ये त्यांनी काय काय ऑप्शन दिलेले आहेत ते आता आपण बघणार आहोत. तर गुंतवणुकीचे मुख्य 2 प्रकार आहेत ह्याचं म्हणणं आहे. तर लमसम इन्व्हेस्टमेंट आणि SIP. जर तुम्हाला 10,000 रुपये एका वेळी गुंतवायचे असतील तर त्याला लमसम असं म्हणतात. तर SIP म्हणजे 10,000 रुपये जर तुम्हाला दरमहा थोडे थोडे पैसे उदाहरणार्थ 5 महिने 2,000 रुपये गुंतवायचे असतील तर त्याला SIP असे म्हणतात. तर फंडचे प्रकार ह्याने तुम्हाला फंडचे प्रकार वेगवेगळे दिले आहेत आणि त्याची रिस्क म्हणजे जोखीम किती आहे ते दिलेले आहे. तर इथे तो म्हणतोय की इंडेक्स फंडमध्ये कमी खर्चात स्थिर परतावा, जोखीम मध्यम असते. याच्यात फ्लेक्झी कॅप सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतं. मध्यम ते उच्च जोखीम प्रकार म्हणजे रिस्क हाय टू मिडियम. तर स्मॉल कॅपमध्ये जास्त जोखीम आणि जास्त परतावा. तर खूप जास्त जोखीम याच्यात असते पण परतावा पण त्याचा चांगला असतो. लिक्विड फंड फक्त काही महिन्यांसाठी पैसे ठेवायचे असल्यास म्हणजे तुम्हाला जर एनी टाइम विड्रॉल पाहिजे असेल तर तुम्ही लिक्विड फंड्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. त्याची जोखीम ही मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये इन्व्हेस्ट करतं जे की गव्हर्नमेंट बॅक्ड असतात. मोस्ट ऑफ द मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट ही तुमची गव्हर्नमेंट बॅक्ड असतात. त्याच्यामुळं तुम्हाला त्याच्यामध्ये रिस्क खूप कमी असते पण रिटर्न सुद्धा त्याच प्रमाणात खूप कमी असतात. तर गुंतवणूक कशी सुरू करायची ह्याच्याबद्दल पण ह्यांनी म्हणजे तुम्हाला एक सोल्युशन दिलेलं आहे. म्हणजे एक स्टेप बाय स्टेप प्रोसिजरच दिलेली आहे. तर ह्यांनी असं म्हटलेलं आहे की KYC पूर्ण करा. म्हणजे पहिल्यांदा पॅन कार्ड, आधार कार्ड व्हेरिफिकेशन, अकाउंट ओपनिंग, ॲप निवडा. तुम्हाला कुठला ॲप निवडायचे. तर हा कुठलाही प्रमोशनल व्हिडिओ नाही. तर बघा हे ग्रो आणि झिरो द अप स्टॉक्स हे AI नी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. कारण की हे मार्केट लीडर्स आहेत ते या सेगमेंटमधले. त्याच्यामुळे ही 3 नावं त्यांनी दिलेली आहेत. हा कुठलाही पेड कंटेंट नाही किंवा कुठलाही आम्ही हे
प्रमोशन करत नाहीये, तर हे AI ने सुचवलेलं आहे. फंडची निवड करा. फंडचा जुना परतावा म्हणजे पास्ट रेकॉर्ड, पास्ट परफॉर्मन्स म्हणजे 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 4 इयर, 5 इयर या हॉरायझॉनमध्ये फंडनी किती रिटर्न दिलेला आहे, किती त्याचा एक्सपेन्स रेशो आहे. म्हणजे फंड तुम्ही जर ₹1000 गुंतवत असाल आणि त्याचा 1% एक्सपेन्स रेशो असतील तर ₹10 तुमचे जवळपास म्हणजे ₹990 तुमचे इन्व्हेस्ट होणार आणि ₹10 ॲज अ एक्सपेन्स टुवर्ड्स फंड हे कट होणार आहेत तुमचे. नेट बँकिंग आणि UPI आता सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत, त्याच्यामुळे नेट बँकिंग आणि UPI असणे आवश्यक आहे तुम्हाला ऑनलाईन फंड ट्रान्सफर करायसाठी. आयदर इट इज SIP ऑर अ लमसम इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला इन्व्हेस्ट करताना UPI पेमेंटद्वारे किंवा ऑनलाईन नेट बँकिंगद्वारेच तुम्हाला ते पेमेंट करता येतात, कारण की आता सगळेच प्लॅटफॉर्म ट्रेडिंगचे असू दे किंवा इन्व्हेस्टमेंटचे असू देत ते ऑनलाईन झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला एक पेमेंट कसं करायचं आहे त्याबद्दल पण इथं माहिती देण्यात आलेली आहे. तर आता काही महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत त्यांनी. तर गुंतवणुकीपूर्वी तुमच्याकडे आपत्कालीन फंड ठेवा. तर हा आपत्कालीन फंड आपण जसं वर डिस्कस केलं तर तुम्ही लिक्विड फंड मध्ये ठेवू शकता. तिथं रिस्क खूप मिनिमल असती आणि तुम्हाला कधीही तो फंड विथड्रॉ करता येतो. तर तुमची इन्व्हेस्टमेंट डिसाईड करत असताना इमर्जन्सी फंड, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक, विविधता म्हणजे डायव्हर्सिफिकेशन, ह्या 3 वेगवेगळे पॅरामीटर्स दिलेले आहेत. इमर्जन्सी फंडसाठी तुम्ही सपोज लिक्विड फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तुम्ही एक लॉंग टर्म रिटायरमेंट प्लॅन, एन्डॉमेंट प्लॅन किंवा टॅक्स सेव्हर प्लॅन ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. डायव्हर्सिफिकेशन साठी तुम्ही मल्टी ॲसेट, मल्टी कॅप प्लॅन्स ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर हे काही रिझल्ट तुम्हाला AI ने दिलेले आहे. तर AI हा तुमच्या डे टू डे युसेससाठी चांगला आहे, तुम्हाला एक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गाईड करण्यासाठी चांगला आहे. परंतु पैसा हा एक खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे तुमच्या लाईफमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्याआधी तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा किंवा एक प्रोफेशनल कन्सल्टंटचा सल्ला घेतल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट कोणतीही करू नका स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये. सो मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि जर आम्हाला काही सजेशन्स, तुमचे थॉट्स असतील तर कमेंट्समध्ये कळवा. थँक्स अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.